नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माय नेम इज निहाल सूर्यवंशी. आय एम युअर एज्युकेटर. तर महाराष्ट्र सेट 2021 साठी आपण तयारी करत आहोत. तर त्यामधील पेपर 1 मधील 9th युनिट जे की एन्व्हायरमेंट, पीपल अँड डेव्हलपमेंट आहे. तर त्यातील फर्स्ट युनिट जे खूप इम्पॉर्टंट आहे ते आज आपण डिस्कशन करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे खूप इम्पॉर्टंट घटक आहेत तुमच्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून. कारण यावरील दरवर्षी एक ना एक किंवा एकपेक्षा जास्त क्वेश्चन विचारले जातात सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल वरती. तर आपण डिस्कस करूया आजच्या लेक्चरमध्ये काय आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि काय आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. तर व्हिडिओ लेक्चर सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. हा फुल सिलेबस कोर्स तुमच्या एक्झामिनेशनसाठी, तुमच्या प्रिपरेशनसाठी खूप हेल्पफुल आहे. कारण या फुल सिलेबस कोर्समध्ये तुम्हाला 25 मॉक टेस्ट प्रोव्हाइड केले जाणार आहेत, ज्यामध्ये की प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट सुद्धा असणार आहेत 2015 पासून ते 2020 पर्यंत, विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन. म्हणजे प्रत्येक टेस्टचं तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन मिळून जाणार आहे. त्या व्यतिरिक्त तुमचे फुल सिलेबस टेस्ट सुद्धा असणार आहेत, जे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्ट एज्युकेटर्सने तुमच्यासाठी बनवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला प्रिपरेशन मध्ये कसलीही प्रॉब्लेम येऊ नये, कसलेही इश्यूज येऊ नयेत. त्यानंतर तुम्हाला या फुल सिलेबस कोर्समध्ये फुल युनिट नोट्स सुद्धा मिळणार आहेत, जे की कॉमर्स पेपरमध्ये 10 युनिट आहेत ते तुमचे पूर्ण कव्हर होणार आहेत, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. त्यानंतर 200 प्लस व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. त्या व्यतिरिक्त ह्या फुल सिलेबस कोर्सचा एक ॲडव्हान्टेज प्रत्येक स्टुडंटला हा असणार आहे की प्रत्येक स्टुडंटला हा पर्सनल अटेन्शन सुद्धा मिळून जाणार आहे. म्हणजे कुठलाही डाऊट असेल, प्रश्न असतील, त्यांचं पर्सनली निवारण हे तुम्हाला मिळून जाणार आहे. तर हरी अप गाईज, गो अँड ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी अँड जॉईन दिस फुल सिलेबस कोर्स. तर सर्वात आधी आपण पाहूया की ह्युमन डेव्हलपमेंट काय असतं. तर जन्मापासून ते ॲडोलसंट पिरियडमध्ये किंवा डिपेंडन्सी पिरियड पासून इन्क्रीजिंग ॲटॉनॉमी पिरियड पर्यंत जे बायोलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल चेंजेस होत असतात ह्युमन बिंग मध्ये, त्याला म्हणतात ह्युमन डेव्हलपमेंट. तर हे ह्युमन डेव्हलपमेंट जे आहे हे 4 फोर्सेसद्वारे केलं जातं किंवा 4 फोर्सेसद्वारे ह्युमन डेव्हलपमेंट होत असते. फर्स्ट आहे बायोलॉजिकल फोर्सेस. बायोलॉजिकल फोर्सेस मध्ये काय असतं, तर आपण बोलू शकतो की जेव्हा अर्ली इयर्स मध्ये चिल्ड्रनला ब्रेन डेव्हलपमेंट होत असते, त्याचं बॉडी फंक्शनिंग होत असतं, जसे जसे शरीर रचना वाढत असते तसं तसं डेव्हलपमेंट होत असते, त्याला म्हणतात बायोलॉजिकल फोर्सेस. तर सायकोलॉजिकल फोर्सेस काय असतं, सायकोलॉजिकल फोर्सेस मध्ये ऑनेस्टी, कॉन्फिडन्स, इंटेलिजन्स, त्यानंतर सेल्फ इस्टीम, सेल्फ कॉन्फिडन्स, या सर्व गोष्टी जेव्हा डेव्हलप होत असतात ह्युमन बिंग मध्ये, त्याला सायकोलॉजिकल फोर्सेस असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे सोशिओ कल्चरल फोर्सेस. तर सोशिओ कल्चरल फोर्सेस मध्ये काय होतं, इट इज नथिंग बट अ ग्रुप ऑफ व्हॅल्यूज, आयडियाज अँड बिलीव्स दॅट इन्फ्लुअन्स मॅच्युरिटी. म्हणजे मॅच्युरिटी जेव्हा वाढते कल्चरल किंवा सोशिओ फॅक्टर्समुळे, त्याला म्हटलं जातं सोशिओ कल्चरल फोर्सेस. त्यामध्ये काय होतं की हाऊ, म्हणजे एक सोशिओ कल्चरल फोर्सेस आर काइंड ऑफ हाऊ पीपल गॉज युअर मॅच्युरिटी ऑर लेवल ऑफ इन्व्हॉल्वमेंट इन सोसायटी. म्हणजे सोसायटीमध्ये इन्व्हॉल्वमेंट कसं असतं ह्युमन बिंगचं किंवा मॅच्युरिटी लेवल काय असते ह्युमन बिंगची, हे सोशिओ कल्चरल फोर्सेसमुळे दर्शवलं जातं. त्यानंतर आहे लाईफ सायकल फोर्सेस. लाईफ सायकल फोर्सेस मध्ये काय होतं, ब्रेन मॅच्युरेशन असेल, प्युबर्टी असेल, मोनोपॉज असेल, फेशियल रिंकलिंग, काही चेंजेस असतात जसे की कार्डिओव्हास्क्युलर फंक्शनिंग असेल, डाएट, एक्सरसाइज असतं. तर या सर्व बायोलॉजिकल डेव्हलपमेंट होत असतात, बॉडी ग्रो होत असते, त्याला लाईफ सायकल फोर्सेस असं म्हटलं जातं. तर या 4 इम्पॉर्टंट फोर्सेसमुळे ह्युमन डेव्हलपमेंटला शेप मिळत असते किंवा ह्युमन डेव्हलपमेंट या 4 फोर्सेसद्वारे होऊ शकतात. याला म्हटलं जातं ह्युमन डेव्हलपमेंट. तर आपण ह्युमन डेव्हलपमेंट काय असतं ते पाहिलं. आता आपण पाहूया ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI याचा अर्थ काय असतो. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे एक समरी मेजर असतं, जे ह्युमन डेव्हलपमेंटसाठी जे डायमेन्शन्स असतात, डायमेन्शन जसं की लॉंग अँड हेल्दी लाईफ, नॉलेजेबल लाईफ, त्यानंतर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय आहे, तर हे डायमेन्शन जे असतात याचं समरी मेजर जे असतं, त्याचं ॲव्हरेज अचिव्हमेंट जे केलेलं असतं त्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतात. तर हेल्दी लाईफ असेल, लॉंग अँड हेल्दी लाईफ असेल, नॉलेजेबल बिईंग असेल किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल, या प्रत्येक डायमेन्शनचं एक पर्टिक्युलर इंडेक्स असतो,
जसं की लॉंग अँड हेल्दी लाईफचं लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स असतं, बिंग नॉलेजेबलचं असतं एज्युकेशन इंडेक्स, आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं इंडेक्स असतं की GNI इंडेक्स. तर या तिन्ही इंडेक्सला मिळून एक इंडेक्स बनवला जातो, त्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हटलं जातं. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये काय केलं जातं, काही पर्टिक्युलर गोष्टी किंवा ह्युमन डेव्हलपमेंटसाठी जी इम्पॉर्टंट घटक आहेत त्यांनाच कॅप्चर केलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त इनइक्वेलिटीज, पॉवर्टी, ह्युमन सेक्युरिटी, इम्पॉवरमेंट या सर्व गोष्टींना कन्सिडर नाही केलं जात. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स या प्रकारे असतो. तर आपण ग्राफमध्ये सुद्धा बघू शकतो की जसं की लॉंग अँड हेल्दी लाईफ असतं, त्यामध्ये काय दर्शवतात, लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ, त्याचा इंडेक्स असतो लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स. त्यानंतर आहे नॉलेज. नॉलेजमध्ये काय असतं, एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग आणि मीन इयर्स ऑफ स्कूलिंग, त्याचा इंडेक्स असतो एज्युकेशन इंडेक्स. त्यानंतर आहे डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं काय असतं, GNI पर कॅपिटा त्यामध्ये काढलं जातं आणि त्याचा इंडेक्स बनवला जातो GNI इंडेक्स. तर लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स, एज्युकेशन इंडेक्स आणि GNI इंडेक्स या तिन्हींना मिळून एक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI बनवला जातं. तर आता आपण वळूया सर्वात इम्पॉर्टंट घटकाकडे, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे आहे याला UN मेंबर स्टेट्सने ऍग्री केलं होतं 2015 पर्यंत अचीव्ह करायला. यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट 8 गोल्स असतात, जे की पॉवर्टी, हंगर, डिझीज, लिटरसी, एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन अँड डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन आहे. याला कॉम्बॅट करण्यासाठी, याला एलिमिनेट करण्यासाठी हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल साइन केलं गेलं होतं 2000 सप्टेंबरमध्ये, राईट. तर हे इम्पॉर्टंट घटक आहे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून. आपल्याला यामध्ये काय डिस्कस करायचे, तर 8 गोल्स डिस्कस करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं हे 2015 याचे अचिव्हमेंट इयर होतं. त्यानंतर याला साइन केलं होतं सप्टेंबर 2000 मध्ये, राईट. तर हे सर्वात इम्पॉर्टंट घटक आहेत मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचे. तर आता आपण पाहूया गोल्स, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स वन बाय वन. तर पहिला आहे इरॅडिकेशन एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर. तर यामध्ये पहिला गोल होता 1.25 डॉलर पेक्षा कमी ज्यांचं इन्कम आहे त्या फॅमिलीज किंवा त्या इंडिव्हिज्युअल्सवर जास्ती फोकस होता. त्यानंतर सेकंड गोल होता एम्प्लॉयमेंट फॉर ऑल मेन, विमेन अँड यंग पीपल. आणि थर्ड होता की हंगर जे सफर करतायत त्यांना इरॅडिकेट करणं, त्यांचं हंगर इरॅडिकेट करणं. हे फर्स्ट गोलचे मेन 3 इम्पॉर्टंट फॅक्टर्स होते. त्यानंतर सेकंड होता अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. तर प्रायमरी एज्युकेशन जे फुल एज्युकेशन आहे, प्रायमरी एज्युकेशन असेल, प्रायमरी स्कूलिंग असेल, हे बॉईज आणि गर्ल्सला 2015 पर्यंत फुल्ली मिळालं पाहिजे, हे त्यांचं फोकस होता सेकंड गोलचा, राईट. तर थर्ड मध्ये काय होतं, प्रमोट जेंडर इक्वेलिटी अँड इम्पॉवर वुमेन. तर 2005 पर्यंत प्रायमरी एज्युकेशन किंवा प्रायमरी स्कूलिंग पर्यंत जे इरॅडिकेशन किंवा जेंडर डिस्पॅरिटी होती त्याला एलिमिनेट करण्याचं गोल होतं. आणि त्यानंतर 2015 पर्यंत ऑल लेवल ऑफ एज्युकेशनला जेंडर डिस्पॅरिटी कमी करणं याचं थर्ड गोल होतं. त्यानंतर फोर्थ गोल आहे रिड्यूस चाइल्ड मोर्टॅलिटी. तर वर्ल्डली आपल्याला माहिती आहे की मिलियन मध्ये वर्ल्ड चाइल्ड मोर्टॅलिटी होत असते. तर मागील काही वर्षापासून आतापर्यंत बघायला गेलं तर चाइल्ड मोर्टॅलिटी खूप प्रमाणात कमी झालेली आहे. तर तरीही ही चाइल्ड मोर्टॅलिटी आणखीन कमी करणं हे फोर्थ गोल होता मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचा, राईट. त्यानंतर आहे इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. तर मॅटर्नल हेल्थला इम्प्रूव्ह करण्यासाठी हा फिफ्थ गोल होता मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचा. तर जसे की आपल्या इंडियामध्ये काही मॅटर्नल हेल्थसाठी स्कीम्स आहेत किंवा योजना आहेत हे इम्प्रूव्ह करण्यासाठी मॅटर्नल हेल्थ. तसंच फिफ्थ गोल होता MDGचा हा मॅटर्नल हेल्थ. जसं की ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा बर्थ देण्यासाठी जे काही हेल्पफुल गोष्टी असतात त्यांना, त्यामध्ये वुमेनला काहीही अडचण येऊ नये यासाठी गव्हर्नमेंटने काही स्कीम्स लावलेल्या आहेत, लागू केलेल्या आहेत. तर हे होता फिफ्थ गोल ऑफ MDG. त्यानंतर सिक्स्थ गोल आहे कॉम्बॅट HIV एड्स, मलेरिया अँड अदर डिझीज. तर आपल्याला हे जे व्हायरसेस आहेत किंवा काही डिझीज आहेत यांना कमी करणं ह्याचा सिक्स्थ गोल होता MDGचा. तर बघायला गेलं तर खूप वर्षा आधीपासून ते आतापर्यंत खूप प्रमाणात कमी झालेला आहे HIV एड्स, मलेरिया डिझीज किंवा अदर ऑल डिझीसेस, राईट. तर सेव्हन्थ गोल आहे एन्शुअर इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी जसे की आहे आपल्याला माहिती आहे कॉमर्समध्ये असतं CSR रिस्पॉन्सिबिलिटी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. हे प्रत्येक कंपनीने जर लागू केलं तर इन्शुअर होतं इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, राईट.
तर यामध्ये काही गव्हर्नमेंटल इनिशिएटिव्ह पण होते, जसे की इंटिग्रेट द प्रिन्सिपल्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट इनटू कंट्री पॉलिसीज अँड प्रोग्राम्स, रिव्हर्स लॉस ऑफ एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस. म्हणजे एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस जे असतात त्यामध्ये लॉस होऊ नये यासाठी जे गव्हर्नमेंट पॉलिसीज आखतं किंवा स्कीम्स आखतं त्यामध्येच सस्टेनेबिलिटी असायला पाहिजे एन्व्हायरमेंटची, किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट असली पाहिजे एन्व्हायरमेंटची. हे आपण लागू केलं होतं. त्यानंतर यामध्ये आणखीन काही गोल होते की बायोडायव्हर्सिटी लॉस जो असतो त्यामध्ये रिडक्शन करण्यासाठी बाय 2010, राईट. त्यानंतर होतं की प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशन विदाउट सस्टेनेबल ऍक्सेस टू सेफ ड्रिंकिंग वॉटर अँड बेसिक सॅनिटेशन. म्हणजे सेफ ड्रिंकिंग वॉटर सर्वांना मिळालं पाहिजे व्यवस्थित प्रपोर्शन मध्ये, आणि सॅनिटेशन, बेसिक सॅनिटेशन सुद्धा प्रत्येक ह्युमनला हे मिळालं पाहिजे. त्यानंतर आहे achieved 2000 by 2020 have achieved a significant improvement in lives of at less than 100 million slum dwellers, राईट. हे होते 7th गोलचे मुख्य पॉइंट किंवा मेन पॉइंट. त्यानंतर लास्ट आहे डेव्हलपमेंट अ ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. तर यामध्ये मेन पॉइंट्स काय होते? डेव्हलप फर्दर अँड ओपन रूल बेस्ड प्रेडिक्टेबल नॉन डिस्क्रिमिनेटरी ट्रेडिंग अँड फायनान्शियल सिस्टीम. म्हणजे जे काही बाधा येतात, जे काही बॅरियर्स असतात त्याला कमी करून नॉन डिस्क्रिमिनेटरी ट्रेडिंग असायला पाहिजे, फायनान्शियल सिस्टीम असली पाहिजे, प्रेडिक्टेबल असली पाहिजे आणि रूल बेस्ड असली पाहिजे. हे पहिला पॉइंट होता. त्यानंतर होता की ऍड्रेस स्पेशल नीड्स ऑफ द लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज. म्हणजे जे कमी डेव्हलप्ड कंट्रीज आहेत किंवा डेव्हलपिंग कंट्रीज आहेत किंवा खूप कमी डेव्हलप झालेल्या आहेत, यांना स्पेशल नीड्स पुरवणं, ऍड्रेस करणं, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत त्याचं सोल्युशन काढणं, हे सेकंड पॉइंट होता. डेव्हलप ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट हा 8 गोलचा, राईट. त्यानंतर थर्ड पॉइंट होता ऍड्रेस द स्पेशल नीड्स ऑफ लँडलॉक्ड डेव्हलपिंग कंट्रीज अँड स्मॉल आयलँड डेव्हलपिंग कंट्रीज. तर आपल्याला माहिती आहे काही कंट्रीज आहेत जे की स्मॉल आहेत, खूप त्यांचं क्षेत्रफळ खूप कमी प्रमाणात आहे. तर अशा कंट्रीजना हेल्प व्हावी, ह्या पण सुद्धा मुख्य पॉइंट होता 8 गोलचा. त्यानंतर याचा पॉइंट आणखीन होता की डील कॉम्प्रिहेन्सिव्हली विथ द डेब्ट प्रॉब्लेम्स ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज थ्रू नॅशनल अँड इंटरनॅशनल मेजर्स इन ऑर्डर टू मेक डेब्ट सस्टेनेबल इन लॉंग टर्म, राईट. म्हणजे काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांनी लोन घेतलेला असेल दुसऱ्या मुख्य डेव्हलप्ड कंट्रीकडून, तर ते नॅशनल किंवा इंटरनॅशनल मेजर्स लावून किंवा इंटरनॅशनल मेजर्स लागू करून ते कमी करण्यासाठी, त्यांचं बर्डन कमी करण्यासाठी हे त्यांचा 8 पॉइंट होता. तर हे सर्व पॉइंट होते MDG चे 8 मुख्य गोल्स. तर यापैकी कुठलाही गोल सुद्धा विचारू शकतात किंवा किती गोल्स होते किंवा एखाद्या गोलचा पॉइंट विचारला जाऊ शकतो एक्झामिनेशन मध्ये. म्हणून हे सर्व गोल्स जे आहेत हे एक्झामिनेशन दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहेत, राईट. तर आज आपण पाहिलं की व्हॉट इज ह्युमन डेव्हलपमेंट. ह्युमन डेव्हलपमेंट काय असतं, काय फोर्सेस असतात जे की ह्युमन डेव्हलपमेंटला इम्पॅक्ट करत असतात, कुठल्या फोर्सेसमुळे ह्युमन डेव्हलपमेंट होत असते आपण आज पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल काय असतं, किती गोल्स असतात, त्यांचे अचिव्हमेंट इयर काय होतं आणि ते कधी साइन केलं होतं. त्यानंतर आपण 1 बाय 1 हे गोल्स डिस्कस केले मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचे, राईट. तर असंच नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचे गोल डिस्कस करणार आहोत 1 बाय 1. त्याचे 17 गोल्स आहेत, तर ते कुठे किंवा कधी साइन केलं होतं, त्याचे अचिव्हमेंट इयर काय आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ गुड डे.